नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज वाचत आहोत साने गुरुजी यांची श्यामची आई ही कादंबरी. यातील आपण आज रात्र 16वी तीर्थयात्रार्थ पलायन येथून सुरुवात करूया. सिंहस्थात नाशिकला व कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते. त्यावेळेस उत्तरेकडची गंगा, दक्षिणेकडची गोदावरी व कृष्णा यांना भेटावयास येते, अशी गोड कल्पना आहे. या भारतवर्षात निसर्गाला सुद्धा कोमल भावना दिली आहेत. निसर्गाला मानवी कुटुंबातला बनविला आहे. दूरदूरच्या नद्याही आपले एकत्व ओळखून एकमेकांना भेटावयास येतात. मग माणसाने भेद नये का विसरू? हा महाराष्ट्रीयन व हा गुजराती, हा बंगाली व हा मद्रासी, हा पंजाबी व हा परदेशी असे प्रांतिक भेद आपण व्यवहारात किती आणतो. परंतु आपल्या थोर पूर्वजांनी सर्व भारतीयाचे ऐक्य नानारीतीने आपल्या मनावर ठसवण्याचे प्रयत्न केले आहेत. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखूनही मधुर मिलन करता येते. गंगा सागराला मिळालेली आहे व तिला स्वतंत्र अस्तित्व आहे. भेदात अभेद पाहणे ही पूर्वजांची थोर दृष्टी होती. त्या वर्षी कन्यागतात असल्यामुळे वाईला स्त्री पुरुष यात्रेला जात होते. आमचा लहानसा पालगड गाव वाईपासून किती दूर, परंतु आमच्या गावाहून बैलगाड्या करून कितीतरी लोक जात होते. माझे एक चुलत आजोबा, माझ्या आईचे चुलते, त्यांच्या पत्नी व इतर गावातील बरीच मंडळी जाण्याचे ठरवत होते. चांगल्या 10-12 गाड्या एकदम निघणार होत्या. पालगड ते खेड व खेड ते चिपळूण असे मुक्काम करीत त्या गाड्या जाणार होत्या. वाटेत रानात उतरावे, नदीकाठी मुक्काम करावा, पिठले भात करावा, जेवावे व पुढे जावे असे करीत मंडळी जाणार होती. अशा प्रवासात खूप मजा येते. मोटारीने धावपळ करीत जाण्यात आपण सृष्टीशी एकरूप होत नाही. सृष्टीमाईजवळ 1 मिनिट उभे राहावे व जावे, त्यात काय आनंद. आईच्या मांडीवर लोळावे, तिच्याजवळ बसावे, खेळावे, यातील सुख त्याचे वर्णन का करता येईल. निसर्ग ही आपली माताच, त्या मातेला भरभर पाहण्यात काय अर्थ. तिच्याजवळ घटका राहूया. बैलगाड्यांच्या प्रवासात फार मौज असते. रात्रीच्या वेळी तर फारच आनंद. शांत वेळ असते. झाडामधून वरचे तारे व चंद्र मधून डोकावत असतात. बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज रात्रीच्या वेळी किती गोड वाटतो. आणि मध्येच एखादा वाघ रस्त्यात दिसावा, त्याचे ते आगीसारखे ताऱ्यांसारखे डोळे. हाकारे करावे व पुन्हा वाघ जंगलात शिरावा. त्या बैलगाड्यांच्या प्रवासात हे सारे अनुभव मिळत असतात. लहानपणी माझ्या ठिकाणी भक्ती फार असल्यामुळे मलाही वाटे की आपणही वाईस या सर्वांबरोबर जावे. मी आईच्या पाठीमागे लागलो होतो, परंतु माझे कोणी ऐकेना. मला फार वाईट वाटले. मी आईला म्हटले, आई जाऊ दे ना मला, मी वाटेत हट्ट करणार नाही, खोल पाण्यात जाणार नाही. तात्या, माझे चुलत आजोबा सांगतील तसा वागेन. भाऊंना म्हणजे वडिलांना सांग, म्हणजे ते नाही म्हणणार नाहीत. आई, त्या पोतीत स्नानांचे महत्त्व आहे म्हणून मी माघ स्नान, कार्तिक स्नान सारी केली. मला गंगेचे स्नान करून येऊ दे. तुझा मुलगा पुण्यवान नको का व्हायला. आई म्हणाली, श्याम, अरे आजच्याने काय झाले. पुढे मोठा हो व जा गंगा गोदांना भेटायला. आज आपण गरीब आहोत. नाही म्हटले तरी 5-6 रुपये तुझ्याकरिता द्यावे लागतील. कुठून आणायचे बाळ पैसे. आईबापाची आज्ञा हीच तुझी कृष्णा, हीच गंगा. पुंडलिक आईबापाचे पाय सोडून समोर देव आला तरी उठला नाही. तो त्यांचे पाय चेपीत बसला, खरं ना. परंतु मी म्हटले, आई ध्रुव तर आईबापांना सोडून गेला. पुराणात दोन्ही प्रकार आहेत. आई पुढचे कोणी पाहिले आहे. चांगले करावयाचे मनात आले की लगेच करावे, त्याला वेळ बघत बसू नये, असे त्या सत्यनारायणच्या कथेत नाही का. आई जाऊ का. तात्यांना सांगितले तर ते मला फुकटसुद्धा नेतील. ते का पैसे मागतील. आई म्हणाली, अरे ते पैसे घेणार नाहीत, हा त्यांचा मोठेपणा. परंतु आपण असे ओशाळवाने का जावे का. दुसऱ्यांवर बोजा घालावा का. दुसऱ्यांच्या जीवावर देवाची पूजा नाही करता येत. दुसऱ्यांनी लावलेली व वाढवलेली फुलझाडांची फुले तोडून देवाला वाहण्यात काय रे ते स्वारस्य. स्वतः श्रमावे, स्वतः मिळवावे व देवाला अर्पण करावे. जायचे असेल तर पायी जा, आहे ताकद. मी म्हटले, आई मी दमून जाईन, 6 कोस चालेन, परंतु पुढे. आणि गाड्या पुढे निघून जातील, मला सोबत. मला भीती वाटेल आणि गाड्यांबरोबर चालत जाणे म्हणजे त्यांना लाजविणे. ते मग मला गाडीत घेतीलच. त्यांना तर मी पायी येत आहे हे कळता कामा नये, परंतु त्यांची सोबत हवी. आणि पुन्हा इतके 40-50 कोस माझ्याने चालवेल तरी कसे. आई म्हणाली, ध्रुवाच्या गप्पात सांग. ध्रुवाला भीती वाटली नाही. जो देवाकडे जावयास निघाला त्याला कोणाची आली आहे भीती. साप वाघ त्याला मार्ग दाखवतील, खाणार नाहीत. तो दमून जर रस्त्यावर झोपला तर त्याच्या तोंडावर उन्हाचा कवडसा पडला तर साप त्याच्यावर फणा धरील.
त्याला तहान लागली तर पक्षी चोचीतून पाणी आणून त्याच्या तोंडात घालतील. त्याला भूक लागली तर मायमाऊली येऊन त्याच्या तोंडात दुधाची धार सोडील. देवाकडे जो जावयास निघाला त्याला सारे मित्र, सारे सखे, त्याचे सारे गडी, सारे साह्य करणारे. आहे का ध्रुवाची श्रद्धा, त्याचा तो भाव? वेडा, हे काय रडावयास काय झाले? अरे आपण लहान माणसे, अजून तू लहान आहेस आणि आपण गरीब आहोत. वेडा हट्ट घेऊ नकोस. मला खूप वाईट वाटले. उजाडत्या पहाटे यात्रेची सारी मंडळी निघणार होती. गाड्यांच्या पाठोपाठ त्यांना न दिसू अशा रीतीने आपण जावे असे मनात येत होते. आपण दमू, थकू, आपणास भूक लागेल. खायला काय, नाना शंका मनात येत होत्या. पाणी प्यावे व झाडाचा पाला ओरबडून खावा. बकरी पानावर जगते, आपण जगू. चिंचेच्या करवंदीची कोवळी पाने खाऊ असे मनात योजत होतो. रात्री विचार करता करता केव्हा झोप लागली ते कळलेही नाही. मी उठलो तेव्हा साऱ्या गाड्या निघून गेल्या होत्या. त्या दिवशी शनिवार होता, शाळा होतीच. मी पटकन परसाकडे तोंड धुणे आटोपले. झटपट आंघोळ केली. संध्या केली. नमस्कार घातले. तुळशीला पाणी घातले. पाटी दप्तर घेऊन मी शाळेत जावयास निघालो. आई म्हणाली, अरे इतकी घाई का? मी पानगी करते, ती खा व मग जा शाळेत. बन्या बापू कोठे अजून गेले आहेत? बस जरा. मी रागाने म्हटले, मला नको जा पानगी बिनगी. खावायला देतेस पण वाईला मात्र जाऊ देत नाहीस. मला वाईची भूक आहे, खायची नाही. मी आपल्या शाळेत जाऊन बसतो. आई जरा रागाने म्हणाली, पुन्हा माग तर खरे खायला, बघ देईन का. सारे तुझ्या मनासारखे झाले पाहिजे. मोठा राजाच की नाही तू? राजाचे तरी पोटी यायचे होते. भिकाराच्या घरात जन्मून राजाची आईट्रे कसली चालणार? चांगली पानगी देते ती नको म्हणतो. दुपारी पण नकोय जेवूस. खायची भूक नाही म्हणे. किती दिवस राहतोस उपाशी ते तरी बघते. श्याम मागे फिर. आईचे ऐकावे हो सांगितलेले. परंतु मी न ऐकता झपाझप जात होतो. अजून शाळेत मुली यायला लागली नव्हती. वाटेतल्या गणपतीच्या देवळात शिरून मी देवाला नमस्कार केला व देवा माझा निश्चय तू टिकव, तू माझा सहाय्यकारी हो अशी प्रार्थना केली. मी शाळेत गेलो तेव्हा एकसुद्धा मुलगा शाळेत आला नव्हता. शाळा अद्याप उघडलीही नव्हती. माझे दप्तर मी शाळेच्या बाहेरच्या पडवीत ठेवले व शाळेतून बाहेर पडलो. मुलांनी मला पाहू नये म्हणून मी झपाट्याने जात होतो. मी गावाबाहेर गेलो. गावची नदी ओलांडली व पुढे चाललो. तिठ्यावर आलो. तेथे 3 रस्ते फुटतात, त्या जागेला तिठा म्हणतात. एका बाजूला दापोलीचा रस्ता होता, एका बाजूला खेडचा होता. मी खेडचा रस्ता धरला व चालू लागलो. पहाटे निघालेल्या गाड्या कितीतरी लांब गेल्या होत्या. त्या गाड्या 10-11 वर्षाचा मुलगा कसा गाठणार? मला माझेच भान नव्हते. परंतु ऊन लागू लागले. मी दमून गेलो. मला रडू येऊ लागले. घरी परत जाण्याची लाज वाटू लागली. परंतु घरी नाही जावायचे तर कुठे जावायचे? रानात कुठे राहणार आणि किती वेळ राहणार? मी माघारी वळलो. माझ्या गावाकडे पावले वळवली. डोळ्यातून पाणी गळत होते व सूर्याच्या प्रखर किरणांनी ते वाळून जात होते. जणू सूर्याची किरणे माझे अश्रू पुसत होते. भर दुपार होण्याची वेळ. सूर्य डोक्यावर आला. मी घामाघूम झालो. सकाळपासून पोटात काही नव्हते. मी पालगड गावाजवळ आलो, परंतु गावात शिरण्याची लाज वाटू लागली. स्वाभिमान म्हणे, गावात जाऊ नको, परत घरी जाऊ नकोस. पोट म्हणे, घरी जा. घरी न जाण्यात कसला स्वाभिमान? आईबापाशी का स्वाभिमान दाखवायचा? प्रेम करणाऱ्यासमोर स्वाभिमान दाखवणे म्हणजे प्रेमाचाच अपमान आहे. गावात शिरण्याचे धैर्य मला झाले नाही. गावाबाहेर नदीकाठी झोळाईचे देऊळ होते. ही आमची ग्रामदेवता. बाळंतीण बाळंतपणातून उठल्यावर ती मूल घेऊन झोळायला जात. तिची खणा नारळाने ओटी भरतात. माहेरवाशिनी सासरहून आल्या तर झोळाईला जातात. मी त्या झोळाईच्या देवळात शिरलो. त्या देवीच्या पाठीमागे खूप अंधार आहे. अंधारात लपून बसलो. परंतु किती वेळ बसणार? पोटात कावळे ओरडत होते. शेवटी लाजलज्जा सोडली, स्वाभिमान दूर केला व देवळातून हळूच बाहेर पडलो. गावच्या रस्त्याला लागलो. गावातील घरे दिसू लागली. खाली मान घालून चाललो होतो. पाय चटचट भाजत होते. आत हृदय जळत होते. वरून डोळे गळत होते. असा मी चाललो. डोळे भरून येऊन पुढे काही दिसत नव्हते. इतक्यात माझे मनगट कुणीतरी धरले. अरे आहेस तरी तू कुठे? तुला शोधायचे तरी किती? गळ्याला फास लावायचाच एखाद्या वेळी. असा शब्द माझ्या कानी पडले. ते माझे चुलते होते. गावात नाना ठिकाणी माझा शोध चालला होता. चुलते, वडील, घरची, शेजारची सारी माणसे मला धुंडीत होती. शाळेतील मुलांनी पाटी दप्तर घरी आणून दिले तेव्हा कळले की मी हरवलो. आदल्या दिवशी हेडमास्तरांनी माझी मोडीपुस्ती वाईट आली होती म्हणून मला मारले होते. मी निघून गेलो त्यामुळे आज मार बसेल कदाचित म्हणून गेलो असेल असे हेडमास्तरास वाटले. ते हेडमास्तर फार मारकुटे होते. निगडीच्या काट्यांचा भाराच्या भारा ते शाळेत आणून ठेवीत व मुलांना गुरासारखे झोडपीत.
छत्रीच्या लोखंडी काडीनेसुद्धा मुलांच्या उपड्या हातावर बोटांच्या पेऱ्यांवर ते मारीत. ते गांजा ओढीत असत व तर्र होऊन येत असत. त्यांची बदली व्हावी म्हणून देवाला आम्ही नवस करीत होतो. मी पळून गेलो म्हणून त्यांना वाईट वाटले. आपल्या मारण्यामुळे हा परिणाम झाला असे त्यांनी मनात घेतले. ते जरा घाबरले. श्यामने विहिरीत जीव तर नाही ना दिला अशी त्यांना धास्ती लागली. शाळा सुटल्यावर वडील जेव्हा चौकशी करू लागले तेव्हा वर्गातील मुलांनी आदल्या दिवशीच्या कुस्तीबद्दलच्या माराची हकीकत सांगितली. वडिलांना वाटले की माराला भिवून श्याम पळाला. वडील पहाटे उठवून मला घरी खरडे घासावायला व कित्ता गिरवायला लावीत असत. अक्षर सुधारण्याचे प्रयत्न मी करीत होतो. मास्तरांनी उगीच श्यामला इतके मारले. पोरगा कोठे गेला, आता काही कमी जास्त झाले तर, न व्हावे ते झाले तर, असे शेजारी म्हणू लागले. वडील हेडमास्तराकडे गेले व त्यांना पुष्कळ टाकून बोलले. हेडमास्तर म्हणाले, आजपासून तुमच्या मुलाला 4 बोटेही लावणार नाही म्हणजे तर झाले ना. तुमची मुले चांगली व्हावी म्हणून लावतो आहात. मला त्यात काय मिळायचे आहे. तुमच्या मुलाला काठी म्हणून लावणार नाही बरे भाऊराव. परंतु वडील म्हणाले, पुन्हा लावणार नाही, परंतु आधी सापडू तर दे खरा. घरात जेवणे तशीच राहिली होती. आईच्या मनात मी वाईला जाण्यासाठी तर नाही ना पळून गेलो अशी शंका आली. परंतु तिने ती बोलून दाखवली नाही. तिला ते शक्य वाटले नाही. चुलत्यांनी माझी बकोटी धरून आणली. रस्त्यात मुलांची गर्दी. चोराला पाहाव्यास जसे लोक जमतात तसे मला पाहाव्यास मुलगे जमले. वाटेत वडीलही भेटले. जा रे आपल्या घरी, का तमाशा आहे. वडील मुलांना रागाने बोलले व मुले निघून गेली. वडील माझ्यावर रागवले नाहीत, काही नाही. ते वेळ रागे भरण्याची नव्हती. मी दमलो होतो. घरी येऊन अंथरुणावर पडलो. थोड्या वेळाने वडील आले व म्हणाले, श्याम उठ बाळ, पुन्हा नाही हो मास्तर मारणार. अरे मास्तरांनी मारले तर असे पळून का जावे. आमच्या वेळेस तर घोडीवर सुद्धा चढवीत. मुलाला उलटे टांगून खालून मिरच्यांची धुरी घालीत, वर छड्या मारीत. मारायला भिवून कसे चालेल. मास्तर मारणारच. मारणार नाही तर कसला मास्तर. उठ, हातपाय धु, तोंड बघ कसे झाले आहे कोकंब्यासारखे लाल. वाढ ग त्याचे आधी पान. मी उठलो, हातपाय धुतले. माझ्या पळण्याचे निमित्त परस्पर मास्तरावर गेलेले पाहून मनात जरा बरे वाटले. मारण्याचे आता कमी करतील असे वाटले. माझ्यामुळे ते जपून वागतील व इतर मुलांनाही मारलेच तर बेताने मारतील असे मनात येऊन आनंद झाला. इतर मुलांवर मी केवढा उपकार केला असे वाटले. ती मुले माझे आभार मानतील असे वाटले. बाजीरावाच्या पळण्याने मराठ्यांचे स्वराज्य गेले, परंतु श्यामच्या पळण्याने वर्गाला स्वराज्य अगदी पूर्ण जरी नाही तरी वसाहतीचे तरी मिळाले. आणि हे सारे श्यामच्या ध्यानीमनी नसतानाही. मी का पळून गेलो होतो हे 3 जणांना माहीत होते, मला, आईला व देवाला. शनिवार असल्यामुळे दुपारची शाळा नव्हतीच. मी जेवून पुन्हा निजलो. खूप दमलो होतो व ऊनही सडकून लागले होते. 3 संजा होऊन दिवे लागण्याची वेळ झाली तरी मी झोपलेलाच होतो. आई माझ्या अंथरुणाजवळ आली. ती माझ्याजवळ बसली. तिने माझ्या कपाळाला हात लावून पाहिले. तिने हाक मारली, श्याम. मी डोळे उघडले. आईने अंगावर हात ठेवला होता. ती वात्सल्याने म्हणाली, श्याम बरे नाही का वाटत, अंग दुखते. मी सांगितले तरी ऐकले नाहीस असे म्हणून आई माझे अंग चेपू लागली. मी माझे डोके एकदम आईच्या मांडीवर ठेवले व रडू लागलो. माझे रडणे आवरून मी आईला म्हटले, आई मी तुझे ऐकले नाही, असा पळून गेलो म्हणून तू रागवलेस होय. मास्तरांनी मारले म्हणून नाही हो मी पळालो. तू नाही का एखाद्या वेळेस मारीत म्हणून पळतो का मी. भाऊंना वाटले की त्यासाठी मी पळालो. तू काल म्हणालीस जायचे तर पायी जा, आहे ताकद. आई मी पायी जाऊन पाहत होतो, परंतु माझ्या शक्तीपलीकडचे मी करून पाहत होतो. कोठे बाळ धुरू आणि कोठे तुझा शेंबडा श्याम. आई तुझ्या श्यामवर रागवू नकोस. तुझा श्याम आततायी व हट्टी आहे. मनात येईल ते तो करून बघतो, मग असा फसतो व रडतो. तू नाही ना रागवलीस. तुझे न ऐकता व तुला न सांगता पळून गेलो म्हणून नाही ना रागवलीस. सांग आई सांग. नाही म्हण. माझे तोंड कुरवाळून व माझे डोळे पुसून आई म्हणाली, श्याम मी का रागवेन. मला रागही आला नाही व तो पळून गेला म्हणून वाईटही वाटले नाही. तुझ्या काळजीमुळे वाईट वाटले. तू लहान, तुझे कसे होईल यामुळे डोळे भरून येत होते. मी काल तसे बोलले. माझे शब्द कारण म्हणून वाईट वाटत होते, परंतु तू पळून गेलास हे फार वाईट केलेस असे मनात येऊनसुद्धा वाईट वाटले नाही. श्याम तू वाईट गोष्टीसाठी थोडाच पळून गेला जात होतास. परवा गावातल्या कोणाचा असा मुलगा नाटक कंपनीत जाण्यासाठी पळून गेला. तसा का तू पळून जात होतास. तू देवासाठी पळून जात होतास, गंगेच्या स्नानासाठी पळून जात होतास. तुला मी कशी रागवू.
बाळ तुझा मला अभिमानच वाटेल. माझा श्याम पळून गेला तर देवासाठी गेला. मी अभिमानाने म्हणेन, श्याम एक लक्षात ठेव. तुझ्या आईचे एक वाक्य लक्षात ठेव. चोरी चराटी करून पळू नये. वाईट संगतीसाठी पळू नकोस. भीतीने पळू नकोस. देवासाठी पळून गेलास तर जा. साऱ्या संतांनी तेच केले. देवासाठी माझा मुलगा पळून जावा अशी मी प्रार्थनाही करीन.